बीडच्या परळी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक गुन्हेगारीची घटना उघडकीस आली आहे। मे 31 रोजी अफजल उर्फ तौहीद खान कैराती खान हा 36 वर्षीय तरुण 2 इसमांसोबत कारमधून परळी तालुक्यातील वरवटी शिवारात गेला होता। मात्र तिथे त्यांच्यात पैशांच्या किरकोळ देवाणघेवाणीवरून जोरदार वाद झाला। दारूच्या नशेत हा वाद इतका विकोपाला गेला की संशयित आरोपींनी बाजूला पडलेला मोठा दगड तौहीदच्या डोक्यात घालून त्याची निर्घृण हत्या केली। तौहीदचा जागीच मृत्यू झाल्यानंतर गुन्हेगारांनी या हत्येला आत्महत्येचे रूप देण्याचा कट रचला। त्यांनी मृतदेह कारमध्ये टाकून लेंडेवाडी शिवारातील रेल्वे रुळावर आणून ठेवला, जेणेकरून तौहीदने रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याचा भास निर्माण व्हावा। आरोपींनी रचलेला हा कट नियतीला मान्य नव्हता। ते घटनास्थळावरून निघून गेल्यानंतर परिसरातील मोकाट कुत्र्यांनी मृतदेह ओढत रेल्वे रुळांच्या बाहेर आणला। यामुळे 1 जूनच्या सकाळी स्थानिक नागरिकांना रक्ताने माखलेला मृतदेह रुळांच्या बाहेर पडलेला दिसला आणि घातपाताचा संशय बळावला। घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने वेगाने तपास चक्र फिरवली। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड्स आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित ऋषिकेश फड आणि गौरव व्यास या दोघांना ताब्यात घेतले। पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून सध्या त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। या अमानुष घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच संपूर्ण जिल्ह्यात आणि सोशल मीडियावर तीव्र संतापाची लाट उसळली आहे। या क्रूर हत्याकांडामुळे नागरिकांमध्ये विशेषतः अल्पसंख्याक समाजात प्रचंड आक्रोश आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। समाज माध्यमांवर या घटनेचा तीव्र निषेध केला जात असून कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडवणाऱ्या अशा गुन्हेगारांवर कठोरतम कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे अल्पसंख्याक समुदायाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून दलित आणि आदिवासी बांधवांप्रमाणेच मुस्लिम समुदायासाठीही ॲट्रॉसिटी ॲक्टसारखा विशेष आणि कडक कायदा लागू करावा, जेणेकरून भविष्यात अशा अमानुष घटनांना आळा बसेल अशी मागणी सोशल मीडियावर सातत्याने केली जात आहे। या सर्व संतापाच्या वातावरणात नागरिकांकडून थेट प्रशासनाला आणि सरकारला जाब विचारला जात असून अनेक गंभीर सवालात उभे ठाकले आहेत। उत्तर प्रदेश किंवा इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र शासन या नराधम गुन्हेगारांच्या घरांवर तात्काळ बुलडोझर चालवून कठोर संदेश देणार का? हा प्रश्न आता सोशल मीडियावर अत्यंत आक्रमकपणे उपस्थित केला जात आहे। समाजात दहशत निर्माण करणाऱ्या आणि पैशांच्या वादातून थेट जीव घेणाऱ्या अशा क्रूर प्रवृत्तींना कायद्याचा कोणताही धाक राहिलेला नाही का, अशी विचारणा करत जनतेचा रोष शिगेला पोहोचला आहे। आता शासन या गुन्हेगारांविरोधात केवळ चौकशीचे सोपस्कर पार पाडणार की लोकांच्या आक्रोशाची दखल घेऊन त्यांच्या घरांवर बुलडोझर चालवण्यासारखी ऐतिहासिक आणि कडक कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।